थँक्यू सो मच. आपले सुद्धा मनपूर्वक आभार असतील लालाभाई. सन्मान चिन्ह सुद्धा आपण द्यायचंय. त्यानंतर अक्षयजी लोके यांचा सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सन्माननीय कार्यकारिणी सदस्य बबनजी तावडे साहेब हा सन्मान करतील अक्षयजी लोके यांचा. अक्षयजी लोके आपलं सुद्धा खूप खूप आभार. धन्यवाद. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय आणि त्यानंतर मात्र जातोय मैदानात चालू झालेल्या सामन्याकडे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आणि त्यानंतर मात्र एक प्रेक्षणीय सामना जो आपण खेळवणार आहोत. तसेच प्रकाश डोसा आपल्या परळ विभागातील सुप्रसिद्ध अशा प्रकाश डोसाचे सर्व सन्माननीय प्रकाशअण्णा शेट्टी ज्यांनी आपल्या ब्रँडचं एक नवीन गाणं सुद्धा लॉन्च केलंय. ते गाणं आपण यूट्यूबवरती ऐकू शकता. आणि अशा प्रकाशअण्णा शेट्टी यांचा एक विशेष सन्मान आज आपल्या व्यासपीठावरती केला जातो. प्रमोदजी चिंदरकर CM स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय प्रमोदजी चिंदरकर यांना विनंती असेल आपण प्रकाशअण्णांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. प्रकाशअण्णांचा विशेष सत्कार या ठिकाणी व्यासपीठावरती होतोय. थँक्यू सो मच. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि लहान मुलांच्या दोन्ही टीमने रवी चेंदवनकर लारा यांच्याशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन. लहान मुलांच्या टीमना विनंती आहे दोन्ही टीम आपण रवी चेंदवनकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आले चौकार पाहायला मिळाला. सर्व लहान मुलांनी रवी चेंदवनकर यांच्याशी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला संपर्क साधायचा आहे. खुल्या गटाची शेवटची मॅच आहे. त्यानंतर लहान मुलांची एक प्रेक्षणीय मॅच या ठिकाणी पार पडणार आहे. कोणी कुठेही जायचं नाहीये. आणि सर्व लहान मुलांच्या खेळाडूंना मी विनंती करतो लहान मुलांनी सर्वांनी आपल्या स्टेजच्या उजव्या बाजूला या दोन्ही टीम. AS11 ते स्पॉन्सर आहे ना त्याचे. त्याचबरोबर AS11 या संघाचे सर्व सन्माननीय अभिषेकजी सुतार आणि सिद्धार्थजी साळुंखे दोघांनाही मी विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. अभिषेकजी सुतार आणि सिद्धार्थजी साळुंखे दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण जिथे कुठे असाल आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. नो बॉलचा इशारा तिकडे आपण तुषारजी चिखले यांच्या माध्यमातून कळवला जातोय. ओपनिंग पेअर जर आपण पाहिलात मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विजय परब आणि त्यांच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलात तर पराग वांगणकर स्ट्राईक वरती आहेत सध्या. स्कोर जर आपण पाहिलात तर धावफलकावरती धावा झाले 14. पाचवा चेंडू या वेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका तिकडे बघायला मिळेल आणि आणखीन एक चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. 5 चेंडू आणि 18 धावा. बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार पुन्हा एकदा बघायला मिळतोय. 18 धावा 5 चेंडू मध्ये आल्यात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पहिलीच ओव्हर सध्या प्रगतीपथावर आहे. मयांक धनावडे थोडासा महागडा ठरला या ओव्हरमध्ये. अतिशय धमाकेदार बॅटिंग आपण केली गेलेली पाहिली ती पराग वांगणकर यांची. फुलटॉस बॉल या वेळेला सुद्धा मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल करतोय. एकेरी धावेने मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपेल. एकेरी धावेच्या प्रयत्नानंतर मात्र पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा. एका बाजूला विक्रिएटिकने टॉस जिंकला. चांगला निर्णय म्हणावा लागेल कारण पहिली बॅटिंग घेऊन पहिल्या ओव्हरमध्ये तरी चांगल्या धावा जमवल्यात. 19 रन. मला वाटतं आतापर्यंत तरी पहिल्या ओव्हरमध्ये कधी 19 धावा या मागील 6-7 मॅच मध्ये आलेल्या नव्हत्या.
जास्त रन मिसफिल्डचे. आणि जास्त रन्स या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मिसफिल्डचे रन्स खूप सारे आहेत. अतिरिक्त रन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खर्च केले गेले आज दिवसभरामध्ये. बरेच नो बॉल, बरेच वाईट बॉल पॉवर प्ले. आणि दुसऱ्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले घेतलाय. पराग वैंगणकरचं असं म्हणणं आहे की आम्ही चांगल्या फॉर्ममध्ये आहे, दोघंही आम्ही आता चांगले सेट झालोय पहिल्या ओव्हर नंतर, त्यामुळे आता पॉवर प्ले स्वीकारायला हरकत नाही आहे. अभय भालेकर. अभय की अभय अभय अमय भालेकर बॉलिंगसाठी मात्र अमय भालेकर. कशाला आले नाव पटकन तो चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. अमय भालेकर आणि त्यांच्या समोर पराग वांगणकर, दोन्ही अनुभवी खेळाडू मैदानामध्ये आहेत आमने सामने. विक्रिएटिक आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर शंकर क्रीडा मंडळ SKM. फुलटॉस बॉल होता, पहिला चेंडू समोरच्या दिशेला खेळला गेला, पण चांगली फिल्डिंग तिकडे बघायला मिळाली. पार्थ शिरोडकर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत बॉलला अडवत असताना. पण सातत्यपूर्ण मात्र फुलटॉस चेंडू हाताळले जातात आणि बॅकअप साठी फिल्डर आले. सातत्यपूर्ण मात्र तिकडेच फटके गेले आहेत, पण चांगली फिल्डिंग या वेळेला सुद्धा आपण जर पाहिलं तर या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. त्यांच्या हातातून एक चौकार सुटला, पण त्यानंतर मात्र दोन्ही वेळेला त्यांनी खूप चांगलं बॅकअप केलं. मयांकला सुद्धा एकदा बॅकअप केलं, स्वतःला सुद्धा या वेळेला सावरलं आणि तिथे बॉलला अडवलं. कीर्तन पवार, हो जबरदस्त चेंडू इथे मात्र अमय भालेकर यांचा. लेग बाईचा इशारा येतो, पंचांकडून एक्स्ट्रा रन्सची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने मात्र संघाच्या धावफलकात फरक पडेल. सध्या स्कोर जर आपण पाहायचं झालं तर 27. या ओव्हर मधून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 8 रन आलेत, 2 सिंगल आणि 3 डबल. पॉवर प्लेची ओव्हर आहे, शेवटचा बॉल ही महत्वाचा राहील, काहीही घडू शकतं. शेवटचा बॉल होता, शेवटच्या बॉलसाठी मात्र पंचांचा निर्णय जाणून घ्यावा लागेल. फेअर डिलिव्हरी होती, 1 रन घेतली गेली. या ओव्हर मधून टोटल 9 रन आले, विकेटही आलेली नाहीये, त्यामुळे 9चे 18 होतील. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 19 आणि या ओव्हरमध्ये 18 अशा टोटल धावसंख्येचा आकडा जो आहे तो जाऊन पोहोचेल तो 37 या धावसंख्येवर. 2 ओव्हर नंतर 37 धावा. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 9च्या बदल्यात 18 मिळाल्या, दुप्पट मिळाल्या, त्यामुळे टोटल स्कोर जर 37-37. चला अधिक वेळ घेऊ नका. जसं अभिषेकजी म्हणाले की सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, आचारसंहिता लागू आहे, तरी सुद्धा मंडळाने मात्र थोडस आकृत घेतलं. तसं बघायला गेलं तर परवानगी घेऊन मग या स्पर्धेचं आपण आयोजन जी तारीख ठरली होती त्याच तारखेला करायचं, कारण निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच स्पर्धेची तारीख जाहीर झाली होती.
10 आणि 11 जानेवारी 2 दिवसाच्या कालावधीमध्ये मात्र या स्पर्धेचं आयोजन पार पडणार आहे. पुन्हा एकदा मात्र बॉटमहँडचा खूप चांगला वापर तिकडे पाहायला मिळाला. मिड विकेट मधून फिल्डर येतोय. सिंगल डबलने मात्र धावसंख्येच्या आकड्यात बदल घडतोय. प्रत्येक बॉलवर एका बाजूला विजय परब बघतोय, दुसऱ्या बाजूला पराग वांगणकर. दोघेही चांगले सेट झाले रुपेश आणि चांगली पार्टनरशिप बिल्ड केली या दोन्ही फलंदाजांनी. इथे मात्र थोडस शॉर्ट सिलेक्शन फसलं आणि त्यामुळे पण 2 धावा याही वेळेला घेण्याची संधी मिळाली आहे. 2 धावांचा प्रयत्न होतोय. विजय परब सुद्धा स्वतःला झोकून देतोय धावा घेण्यासाठी. धावांसाठी केली जाणारी धाव खऱ्या अर्थाने आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 3 चेंडू पूर्ण झालेत आणि धावसंख्या झाली ती 42 धावा. मला वाटतं रुपेश या ओव्हरमध्ये या मॅच मध्ये टोटल 60च्या पलीकडे धावसंख्या जाण्याची शक्यता आपण नाकारू नाही शकत. हाई डिक्लेअर कडे जातोय. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येच्या आकड्यात मात्र एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज होतोय. जबरदस्त स्ट्रोक केला गेलाय तन्मय धुरी. आज तन्मय धुरी यांच्या फिल्डिंगमुळे मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विकेट मिळाली आहे. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक बॅटर आउट. पहिला धक्का विजय परबच्या स्वरूपात आणि तन्मय धुरी यांच्या प्रत्येक चौकार किंवा षटकारासाठी मात्र 1001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक सुद्धा आहे रघुवीर धुरी यांच्या वतीने. नवीन बॅटर आलेत मैदानामध्ये. निखिल चंदूरकर मैदानावरती. समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका आपल्याला पाहायला मिळू शकतो. सध्या स्कोर जर आपण पाहायचं झालं तर धावफलकाच्या आकड्यावर बदल घडल्यानंतर संघाची धावसंख्या आपण झालेली पाहिली 45 धावा. 3 गडी बाद 45, 1 गडी बाद 3 ओव्हर नंतर 45 धावा. बॉलिंग मार्क वरती मात्र सचिन लुडबे. शेवटची ओव्हर. प्रत्येक ओव्हर नंतर ड्रिंक नका घेऊ तुम्ही. वेळ कमी आहे आपल्याकडे. 4:45 वाजलेत. आणखीन एक लहान मुलांची मॅच आपल्याला खेळवायची आहे. पराग वांगणकर स्ट्राईकवर. स्टेप आउट झाले आहेत पण या वेळेला मात्र विकेट किपरने चुकी केली आहे. थोडस सतर्क राहण्याची गरज होती पण बाईच्या स्वरूपातली एक रन. सर्व लहान मुलांनी मात्र तयार राहायचंय. बॅकफुटवर गेले. समोर फटका सजवला गेलाय. टीम मध्ये कधी खेळतो उद्या काय आपले डवले पुढचा बॉल. या वेळेला मात्र डिक्लेअर कडे जाईल. 1च रन मात्र मिळेल. शेवटची ओव्हर आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. स्कोरला थोडस कंट्रोल मध्ये आणलं या ओव्हर मध्ये. 48 धावा. 3 ओव्हरला 45 होत्या. 3च दिलेत या ओव्हर मध्ये. पण या बॉलवरती चुकीचा फटका केला परागने आणि त्यामुळे बॉक्सआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का लागेल विक्रिएटिक सचिन निरुणकर यांच्या टीमला. बोलता
4 चेंडू आणि 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हे वंश घे, त्याला पण दे. संघ मालक स्वतः सचिन नेरुरकर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन वर्सेस सचिन. एका बाजूला सचिन नेरुरकर, एका बाजूला सचिन लुडबे. एका बाजूला वी क्रिएटिक, दुसऱ्या बाजूला द युनिक वॉर्डरोब. या वेळेला मात्र पाठीमागे फिल्डर आहेत, बॅकअपसाठी थ्रो केला आहे. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये आहेत. 5 चेंडू आणि 5 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर 50. बॅटिंग केली आहे, झकास धावा बनल्यात 50. आणि शेवटचा चेंडू ज्यावर 2 धावांच्या प्रयत्नामध्ये असणार आहेत. आणि बघता बघता मात्र 2 धावा या वेळेला पूर्ण सुद्धा झाल्या. 2 धावांसोबत टोटल धावसंख्या झाली 52. आणि जिंकण्यासाठी मात्र आता SKM ला 53 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. त्या ओव्हरमध्ये रन कमी आले. नाही. शेवटची ओव्हर मात्र किफायती गोलंदाजी केली गेली. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी आपण पाहिलं. संघाच्या धावसंख्येचा आकडा टोटल जाऊन पोहोचला तो 52. जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता. चला आता लहान मुलांच्या टीमचा टॉस केला जाईल. हॅलो. यानंतर एक छोटासा सत्कार समारंभ आपण पार पाडणार आहोत. मी हा सत्कार करण्यासाठी नक्कीच आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करताना मी परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सन्माननीय कार्यकारिणी सदस्य दीपकजी तुळसकर साहेब यांना पुढे येण्याची विनंती करतोय. आपला एक विशेष सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. दीपकजी तुळसकर साहेब, आपला एक विशेष सन्मान आज व्यासपीठावरती केला जातोय. दीपक तुळसकर साहेबांच्या शुभ हस्ते अभिषेकजी सुतार आणि त्याचबरोबर सिद्धार्थजी साळुंखे AS11 चे सर्व मी आपल्याला दोघांनाही विनंती करतोय की आपण समोर यायचंय आणि दीपकजी तुळसकर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान हा सत्कार या ठिकाणी पार पाडायचा आहे. AS11 या संघाचे सर्व सन्माननीय अभिषेकजी सुतार आणि सिद्धार्थजी साळुंखे दोघांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दीपकजी तुळसकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या दोन्हीही मान्यवरांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार व्यासपीठावरती पार पाडायचा आहे. अरे कॅमेरा मनपूर्वक आभारी असणार आहोत. AS11 महेश चेंदवनकर, आपल्याला विनंती असेल आपण जिथे कुठे असाल आपण कृपया व्यासपीठावरती यायचे. मनपूर्वक आभारी असणार आहे अभिषेकजी सुतार आणि सिद्धार्थजी साळुंखे, आपल्या दोघांचेही आम्ही आभार असणार आहेत. चला आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात करायची असताना टॉस आपण करतोय. लहान मुलांच्या दोन्ही टीमचे कॅप्टन लहान मुलांचे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण दोघांनी टॉससाठी स्टेजवर या. त्या लहान मुलांच्या टीमचं नाव काय आहे? टीमचं नाव काय? टार्झन. टार्झन कुठे? टार्झन हे तुझ्या टीमचं नाव काय?
एका बाजूला गणेश लीला वॉरियर्स आणि गणेश लीला चॅम्पियन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचंय. गणेश लीला वॉरियर्स आणि गणेश लीला चॅम्पियन्स. गणेश लीला वॉरियर्स आणि गणेश लीला चॅम्पियन्स दोन लहान मुलांच्या टीम आहेत आणि या लहान मुलांच्या टीमचा टॉस इथे केला जातोय. या रिया आणि शार्वी दोघांनी या. एका बाजूला चिंदवनकर, एका बाजूला चिंदरकर. शार्वी कॉल करेल. त्यांना कॉइन दाखवा काय काय मागायचं. एका बाजूला गणेश लीला मागायचं, नाहीतर जीपीएल मागायचंय. हा जीपीएल कॉल केला शार्वीने आणि गणेश लीला आलाय. त्यामुळे टॉस रियाने जिंकलाय, म्हणजे वॉरियर्सने जिंकलाय. लगेच आपण आपलं डिसिजन सांगायचंय. त्याला खेळवतच नाही बोल. ₹1000 बक्षीस आहे चौकारासाठी. रघुवीरजी धुरी यांच्याकडून तन्मय धुरी यांच्या प्रत्येक चौकाराला 1000चं पारितोषिक आहे. पाठलाग करायचंय 53 धावांचा. गणेश लीलाचे साखर सम्राट तन्मय दुरी. आणखीन एक चौकार. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा मात्र एक स्लोअर वन डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता. तोही व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लहान मुलांची जी मॅच आहे ती 5 ओव्हरची असणार आहे. 5 ओव्हर आणि 5 फ्रेश बॉलर तुम्हाला वापरायचे आहेत. आणि जीपीएल कमिटीचे जय शाह यावेळेला मात्र आउट होऊन माघारी परत आहेत.
21 धावा धावफलकावरती आहेत. 21. धन्यवाद. अमय भालेकर जबरदस्त स्ट्रोक केलाय. लाला बशीर शेख यांना टार्गेट केलंय. आखाती देशांमधून सुद्धा आज संगमालक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. सध्या स्कोर जर आपण पाहायचं झालं तर धावफलकावरती धावा 28. पहिल्या 2 ओव्हरची समाप्ती आणि 28 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ मात्र आता यावेळेला आपल्याला पाहायचा आहे. तिसऱ्या षटकादरम्यान अमेय भालेकर आणि मयांक धनावडे 28 धावा. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. आजच्या दिवसातली शेवटची मॅच सध्या आपण पाहतोय मैदानामध्ये. बॉलिंगसाठी मात्र नितीन दुधवडकर. आता पॉवर प्ले मध्ये किती रन जमवले जातील? टोटल 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 ओव्हर दरम्यान 28 आलेत, म्हणजे एकंदरीत 14ची सरासरी आणि चांगला पाठलाग चालू आहे. पॉवर प्ले मधून जर विकेट नाही गमावली तर दुप्पट धावा तुम्हाला मिळू शकतात. 53 धावा पॉवर प्लेच्या ओव्हरला जर 10-12 रन जरी आले तर या मॅच मध्ये त्यांना फायदेशीर आहेत, पण विकेट गमवायची नाही हे सर्वात महत्वाचं समजावं लागेल. अमेय भालेकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला स्ट्राईक वरती सध्या मयांक धनावडे. बॉलिंग साठी नितीन. वेगळी ऍक्शन आहे नितीनची. दोन धावा या पहिल्या चेंडूवरती घेतल्या गेलेत. पहिला पण इतके होतं, पहिली जी ओव्हर टाकलेली निखिल चांदोरकर. त्यानंतर आता मात्र निखिल दुधवडकर आणि हा नितीन दुधवडकर. दुधवाडकरांची ओळख. चांगला फटका तिकडे बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 2 फिल्डर मात्र त्या ठिकाणी आहेत, पण एकाच धावेवर समाधान मानलं गेलं मयांकडून. अमेय भालेकरनी मात्र नकार दिला ही दुसरी धाव घेण्यासाठी. बाबूश क्रेन सर्व्हिसेस BCS स्वर्गीय जनार्दन सावंत यांना भावपूर्ण आदरांजली. स्वर्गीय सुबोधजी रासम, स्वर्गीय नामदेवजी म्हसवेकर आणि आपल्या विभागातील ज्ञात अज्ञात सर्वांनाच या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभलं ते बेन्स नेटवर्क, त्याचबरोबर ॲपल गॅरेज, मायरासा परफ्युम्स, ARC कॉर्सो आणि त्याचबरोबर BT कंपनी, नरेपार ग्रुप, श्रीमंत समर्थ, बबनजी शिरोडकर, अभिषेकजी जामदार, हॉटेल मेजवानी, ज्यांच्या माध्यमातून मात्र आपल्या स्पर्धेच्या सर्व खेळाडूंसाठी दोन्ही दिवसांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर श्री ब्रॉडबँड सर्व्हिसेस आणि GBD रिअलिटी. गेम शॉट्स लाईव्हचं पण खूप चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळपासून मात्र आपल्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. त्याचबरोबर आपले गुणलेखक वंश दळवी, आपले पंच तुषारजी चिखले, विकीजी तावसळकर, अमितजी गडसे, अमितजी हडसे. चॅलेंजर आणि वॉरियर, जेल चॅलेंजर्स, जेल वॉरियर, चॅम्पियन्स. तेच नाव बघायला गेलं. गणेश लीला चॅम्पियन्स, गणेश लीला वॉरियर्स.
वॉरियर्सने टॉस जिंकलाय आणि प्रथम काय करणार आहे? फिल्डिंग. आणि यावेळेला अमय भालेकर चुकी करताना पाहायला मिळाले. बॅटर आउट. अमय भालेकरने घाई केली आहे यावेळेला आपण जसं बघतोय. सध्या स्कोर आपण पाहायचं झालं तर स्कोर 36 धावांवर जाऊन पोहोचलाय. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 नाव ऑन बोर्ड. त्यामुळे जिंकण्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 17 धावा. पॉवर प्ले मध्ये मात्र काय घडलं तर विकेट आली आणि त्यामुळे शेवटच्या बॉलवर विकेट आली रुपेश. आणि त्यामुळे आता टोटल पॉवर प्लेला 8 रन आले होते. शेवटच्या बॉलवर एखादा सिंगल घेऊन शांत बसले असते तर मला वाटतं 18 रन मिळाले असते आणि मॅचचं समीकरण पूर्णतः बदललं असतं. त्यामुळे आता 6 चेंडू आणि आता 17 बनवायचे. पण अमय भालेकर यांनी शेवटच्या बॉलवर चुकी केली. प्रथम सगळे सचिन नेरुरकर कॅप्टनने मात्र आता या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी स्वतः संघमालक त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवर आलेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर 17 धावांची गरज आहे. एका बाजूला SKM शंकर क्रीडा मंडळ आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर वी क्रिएटिक. एका बाजूला बबन शिरोडकर, दुसऱ्या बाजूला सचिन नेरुरकर. यानंतर लहान मुलांचा प्रेक्षणीय सामना गणेश लीला वॉरियर्स आणि गणेश लीला चॅम्पियन्स. एका बाजूला रियाची टीम, दुसऱ्या बाजूला शार्वीची टीम. फुलटॉस बॉल होता. पहिला चेंडू यावेळेला अडवला जातोय. चांगली फिल्डिंग. चौकार आला असतं तर मॅचचं समीकरण बदलू शकलं असतं. पण क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. इथे नो इफ नो बट. धावा बनवायच्या झटपट पटापट. पुन्हा एकदा मात्र बॅटची बाहेरची कडा घेतोय. बॉल मात्र सिंगलने दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहे. नॉन स्ट्राईकला थ्रो केलाय आणि 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या गेलेत. 6 मध्ये 17. एक चौकार तरी कंपल्सरी. मला वाटतं 2 रुपेश 2 चौकार या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. त्याशिवाय काही पर्याय नाहीये तुमच्याकडे. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. स्टेप आउट होऊन खेळलेला फटका. तिकडे मात्र फिल्डिंग जबरदस्त केली जाते आणि रनआउट. मयांक धनावडे मात्र यावेळेला बॅक टू दी डगआउट. चला दोन्ही टीमची प्लेइंग इलेव्हन सुद्धा आली आहे. गणेश लीला वॉरियर्स कडून कॅप्टन रिया असेल, देवांश असेल, विवान, आरव, नील, रियान, स्पर्श, रतुल, मिहिर, रितेश आणि नैतिक असे एकंदरीत 11 खेळाडू असतील. तर गणेश लीला चॅम्पियन्स कडून कॅप्टन शार्वी, त्यानंतर तिच्या जोडीला मात्र साईश, सम्यक, आयुष, ओजस, अर्पित, अर्णव, आयान, आराध्या, श्रेयश, दिया आणि ऋषादा. कोण पण इकडे इथे यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला बॉल जातोय. मला वाटतं हा सामना जो आहे तो हळूहळू औपचारिकतेच्या दिशेने वळतोय. सामना पूर्णतः मात्र वी क्रिएटिकच्या बाजूने झुकलेला आपल्याला बघायला मिळतोय. ऐक ना, एक मीर तावडे आहे त्याचा टी करेल.
पहिल्याचे तर 2 विहीर आहेत. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न आणि हा चौकार मात्र थोडासा उशीर झाला. हाच जर चौकार पहिल्या दुसऱ्या बॉलवरती आला असता तर मॅचचं समीकरण मात्र थोडंसं वेगळं असू शकलं असतं. सध्या स्कोर जर आपण पाहिला तर धावफलकावरती एक साथ हवा आहे. एक चेंडूत 7 धावांची हा गरज आहे. षटकार मारूनही तुम्हाला जिंकता येऊ नाही शकत, कारण कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर बॉलर कडून काही चुकी झाली तर तुमच्याकडे संधी आहे. एखादा एक्स्ट्रा रन आला, एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल, तर काहीतरी विचार केला जाऊ शकतो. क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. हे बरोबर आहे. तो एकच खेळतोय. पण शेवटचा बॉल योग्यरित्या हाताळला, चौकार आला. पण चौकार आला जरी असला तरी हा सामन्याचा विजेता ठरलाय तो मात्र विक्रिएटी करतात. सचिन नेरुरकर अँड टीम या सामन्याचा विजेता ठरली आहे. सो मनपूर्वक अभिनंदन विक्रिएटिक अँड व्हेरी हार्ड लक एसकेएम, व्हेरी बॅड लक एसकेएम. झाली आहे मॅच 1 ठेवून देते. हे काय मनपूर्वक अभिनंदन. चला आता मात्र खुल्या गटाचे 8 सामने आजच्या दिवसातले पूर्ण झालेत. आता लहान मुलांना मी विनंती करतो, रिया लवकरात लवकर आपण मैदानामध्ये जायचं आहे आणि फिल्डिंग लावून घ्यायची आहे. पुन्हा एकदा आम्ही आभारी असणार आहोत आमच्या सर्व ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी.